आहे। अमेरिकेशी सुरू असलेल्या टॅरिफ युद्धाच्या दरम्यान रशियाकडून आता भारताच्या बाजूने ही मोठी घोषणा करण्यात आली। पाकिस्तानमधील दंगल प्रकरणामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानला जामीन मंजूर। पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाकडून 9 प्रकरणांमध्ये हा जामीन मंजूर झाला असला तरी इतर गुन्ह्यांमुळे सुटका होण्याची शक्यता कमी। हिंदुस्थानी भाऊचं सोशल मीडियावरचं अकाउंट कायमस्वरूपी बंद करा। मुंबईच्या संतोष घोलाप यांची कोल्हापूरच्या सायबर पोलिसात तक्रार। कोल्हापूरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची घोलाप यांची मागणी। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना जामीन मंजूर, तर चार्जशीटचा विरोध चार्जशीट चुकीची, त्यामध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या। रोहित पवार यांची प्रतिक्रिया। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही। रोहित पवारांच्या प्रकरणात बेल ऍप्लिकेशनची गरज नाही। शिखर बँक प्रकरणी कोर्टाचं निरीक्षण। सिंधुदुर्गच्या कणकवली बाजारपेठेमध्ये मटका अड्ड्यावर नितेश राणे यांची धाड। पोलिसांना कोणतीही कल्पना न देता पालकमंत्र्यांची मटका अड्ड्यावर धाड। नितेश राणे यांनी पोलिसांना फटकारलं।